नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चर सिरीज मधलं आजचं आपलं 9 मार्च 2024 लेक्चर आपण इथे बघत आहे। यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्नसंच बघणार आहेत। जे विद्यार्थी मित्र आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनल स्पीड मध्ये सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक नक्कीच पाठवा। ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। पण त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पोलीस भरती 2024 एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच इथे लॉन्च केलेली आहे। बॅचचा कालावधी 1 वर्षाचा आहे। 799 रुपये फी आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला ही बॅच भेटणार आहे। ओके, काही अडचण असेल तर माझा नंबर आहे 93 70 70 66 79। केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात, अजिबात घाबरायचं काम नाहीये। ओके, त्यानंतरला दुसरी महत्त्वाची बॅच आपण इथे सुरू केलेली आहे ती म्हणजे संपूर्ण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीची बॅच आहे। बॅचची फी फक्त आणि फक्त 499 रुपये तिथे असणार आहे। ओके, या बॅचचा कालावधी 9 महिन्याचा आहे। मे 2023 पासून तुम्हाला चालू घडामोडी या बॅच मध्ये दिलेल्या आहेत। संपूर्ण बॅच रेकॉर्डेड आहेत। 50 आरोग्य भरतीच्या आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवक आणि सेविका यांसाठी 50 सराव पेपर प्लस तांत्रिक प्रश्न प्लस पीडीएफ स्वरूपात नोट्स 151 रुपयात आपण उपलब्ध करून दिलेला आहे। 3 महिन्याचा कालावधी आहे। संपूर्ण आरोग्य सेवकची आणि सेविकेची बॅच आहे 2023-24 ची। ही बॅच 499 ला 6 महिन्याचा कालावधी आहे। माझा नंबर इथं दिलाय 93 70 70 66 79। केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकता। तर चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपण इथं बघण्याआधी जे लेकरांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनल स्पीड मध्ये सबस्क्राइब करून टाका। लगेच आपण पहिला प्रश्न इथे सुरू करणार आहे। आता पहिला प्रश्न आपला सुरू होणार आहे पोलीस भरतीच्या बॅच बाबत मी तुला सांगितलेलं आहे। ओके, पहिला प्रश्न आपल्या समोर आलाय। महाराष्ट्र पठाराच्या प्रदेशात टिंबटिंब मृदा विकसित झालेली आहे। महाराष्ट्राच्या पठारावर आढळणारी मृदा खालीलपैकी कोणती? काळी मृदा, करडी मृदा, वालुकामय मृदा की लाल मृदा? तर पुन्हा आता लक्षात घ्या, महाराष्ट्र पठाराचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र पठार याचं व्यावहारिक नाव देश आहे। याला आपण दख्खनचे पठार असे सुद्धा म्हणतो। याला दख्खन ड्रॉप असे सुद्धा म्हणतो। दख्खनचे पठार याचं व्यावहारिक नाव काय रे पुराव? देश आहे। याचं व्यावहारिक नाव देश आहे। महाराष्ट्र पठार अनेक वर्षापूर्वी महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे। महाराष्ट्र पठार याचं क्षेत्रफळाचा जर आपण पुरावा विचार केला तर महाराष्ट्र पठाराचं क्षेत्रफळ 2.76 लाख चौरस किमी आहे। 2.76 लाख चौरस किमीचा वर्ग हे क्षेत्रफळ आहे। महाराष्ट्र पठारामध्ये आता पोरं कन्फ्यूज होतात महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र पठारामध्ये। महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र पठारामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा पठार यामध्ये कन्फ्यूज होऊ नका रे लेकरांनो। आता येतात पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण लांबी रुंदीत आपल्याला प्रश्न विचारले जातात। आता ही महाराष्ट्राची पूर्व बाजू आहे, ही महाराष्ट्राची पश्चिम बाजू आहे, महाराष्ट्राची दक्षिण बाजू आहे, महाराष्ट्राची उत्तर बाजू आहे। महाराष्ट्राची पूर्व पश्चिम जी आहे ना, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम ही 800 किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण काही पुस्तकात 720 आहे, काही ठिकाणी 700 आहे। आता महाराष्ट्र पठाराचं थोडं वेगळं आहे। महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम बाजू जी आहे ना, पूर्व पश्चिम ही 750 किमी आहे आणि उत्तर दक्षिण जी आहे ना, इकडे दक्षिण आहे इकडे उत्तर आहे, ही 700 किमी आहे। किती? 700। हे महाराष्ट्र पठाराचं आहे, हे महाराष्ट्राचं आहे, इथं कन्फ्यूज व्हायचं नाही। महाराष्ट्र पठारा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला आहे। बेसॉल्ट खडक, महाराष्ट्र पठारा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला आहे। बेसॉल्ट खडकामध्ये टेटनोफेरेस मॅग्नेटाइट नावाचा घटक आहे। टेटनोफेरेस मॅग्नेटाइट नावाचा घटक आहे। बेसॉल्ट खडकाची झीज होऊन काळी मृदा तयार होते। काळी मृदा तयार होते, यात सुद्धा टेटनोफेरेस मॅग्नेटाइट नावाचा घटक आहे, म्हणून या मृदेला काळा रंग प्राप्त झालेला आहे। ही काळी मृदा रेगूर किंवा कापसाची मृदा म्हणून सुद्धा ओळखलं जातं। हिला आपण रेगूर मृदा किंवा कापसाची मृदा म्हणून सुद्धा ओळखतो। मृदा म्हणजे काय रे पुराव? मृदा म्हणजे माती, मिट्टी। मृदा म्हणजे काय? माती, मिट्टी। ओके, काळ्या मृदेमध्ये सर्वात जास्त कोणतं पीक घेतलं जातं? तर पुराव काळ्या मृदेमध्ये कापसाचे पीक तिथे घेतले जाते। कोणते? कापूस, म्हणून तिला कापसाची मृदा सुद्धा म्हणत्या। कापसाचं पीक घेतलं जातं म्हणून तिला कापसाची मृदा सुद्धा काय केलं जातं? ओळखलं जातं। आता तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पुराव जी आपली ही मृदा आहे ना, कोणती?
काळी मृदा ही महाराष्ट्रामध्ये जवळपास 75% आहे. म्हणजे महाराष्ट्रात इतर मृदांमध्ये सर्वाधिक प्रमाणात काळी मृदा आढळते. महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक काळी मृदा आढळते. काळी मृदा आढळते. महाराष्ट्राचा जर विचार केला तर हा महाराष्ट्राचा दक्षिण भाग आहे. ओके, दक्षिण भागामध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं रे? कोकण किनारपट्टी मोठ्या प्रमाणात पाहायला भेटते. हा पूर्व विदर्भ आहे. ओके, आता तुला माहितीये महाराष्ट्र चित्रकलेत नापास होतं आहे का नाही? तुला आमिबा दिसत असेल किंवा तुला कुत्रा दिसत असेल कधी कधी, पण आपला हा महान असा महाराष्ट्र आहे. तर या महाराष्ट्रामध्ये या जो नांदेड नावाचा जो जिल्हा आहे, गोंदिया नावाचा, तर या गोंदिया नावाच्या जिल्ह्याला लाल पट्ट्याचा जिल्हा म्हणत्या. लाल पट्ट्याचा जिल्हा म्हणते. इथं लाल मृदा आहे. या पूर्व विदर्भामध्ये इकडे नागपूर, इथं वर्धा, इथं चंद्रपूर आणि इथं गडचिरोली या भागात जांभी मृदा आढळते. कोणती मृदा आढळते? जांभी मृदा आढळते. हा महाराष्ट्र पठारावरती या भागात पूर्ण काळी कसदार मृदा आढळते. ओके, इकडे हा दक्षिण भाग आहे कोकणाचा, इथे मोठ्या प्रमाणात जांभी मृदा आढळते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जांभी मृदा आढळते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे जास्त पाऊस तिथं जांभी मृदा. ओके, आणि अति जास्त पाऊस झाला तर जांभ्या मृदेत लोहाचे प्रमाण वाढत जात्या. जांभ्या मृदेमध्ये असणारे घटक म्हणजे लोह आणि मॅग्नेशियम, लोहाचे प्रमाण वाढत जात्या आणि तिला लालसर रंग प्राप्त होतो. ओके, इकडे कोरडी भरड मृदा आपल्याला पाहायला भेटते उत्तर कोकणामध्ये. आणि हा जो कोकणाचा पट्टा आहे, पट्टा कोकण किनारपट्टीचा जो पट्टा आहे ना पुराव, इथे गाळाची मृदा पाहायला भेटते. कोणती? गाळाची मृदा. उन्हाळ्यात भाताची शेती केली जाते स्प्रिंगरने, ही गाळाची मृदा आहे. गाळाची मृदा कोकण किनारपट्टी आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यानच्या भागामध्ये पाहायला भेटते. कोकण किनारपट्टी अरबी समुद्र यांच्या दरम्यानच्या भागामध्ये गाळाची मृदा आपल्याला तिथे काय होते पुराव पाहायला भेटते. तोही मुद्दा लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. सर्वांना इथपर्यंत समजलं असेल. जांभी मृदा लोह असतं त्यात, तेही पॉईंट लक्षात ठेवा. ओके, काळी मृदा ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. भारतामध्ये उत्तर मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. भारतात सर्वाधिक गाळाची मृदा आढळते. भारतात सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती आहे? भारतात सर्वाधिक आढळणारी गाळाची मृदा आहे. तर महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणारी मृदा कोणती आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणारी मृदा काळी आहे. ओके, हा पॉइंट तयार झाला. महाराष्ट्र पठारावर कोणती एक काळी मृदा पाहायला भेटते. क्वेश्चन पुढचा, खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो? आपल्या सर्वांना माहितीये काय, तर 31 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो. कारण भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबरला असते. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबरला असते आणि त्यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जातो. 2019 ला 31 ऑक्टोबरला केंद्रशासित प्रदेश लडाख आणि जम्मू काश्मीर हे तयार झालेले आहे. 30 जानेवारी महात्मा गांधी यांची हत्या झाली, हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. नथुराम गोडसे आणि विनायक आपटे यांना महात्मा गांधींच्या हत्येबद्दल फाशीची शिक्षा प्राप्त झालेली आहे. ओके, आणि दिनमान पाठ करून ठेवा. 24 जानेवारी मतदान, 25 जानेवारी मतदान दिन असतो. 24 एप्रिल पंचायत राज दिन असतो. 8 मार्च महिला दिवस असतो. 12 जानेवारी युवक दिवस असतो. क्वेश्चन लक्षात ठेवा, गरजेचे आहेत, क्वेश्चन विचारले जात्या. जिम कार्बोनेट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर, आता जिम कार्बोनेट याचा जर आपण विचार केला तर जिम कार्बोनेट हे भारतातले पहिले नॅशनल पार्क आहे. जिम कार्बोनेट हे भारताचे प्रथम नॅशनल पार्क आहे, म्हणजे भारताचं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. जिम कार्बोनेट या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना जर आपण विचारात घेतली तर 1936 आणि 37 ला याची स्थापना झालेली आहे. 36-37 ला याची स्थापना झालेली आहे. हे आता तेव्हा हे संयुक्त प्रांतामध्ये होतं, तेव्हा हे संयुक्त प्रांताच्या भागात होतं. आज जर परवा आपण याचा विचार केला तर आज हे उत्तराखंड नावाच्या राज्यामध्ये आहे. आज हे उत्तराखंड नावाच्या राज्यामध्ये त्याची शिमला आणि काय धर्मशाळा हे त्याच्या उत्तराखंडची काय, तर उत्तराखंडची डेहराडून राजधानी आहे. ओके, हिमाचल प्रदेशाची शिमला आणि काय आपल्याला धर्मशाळा. ओके, तर हे पॉइंट क्लिअर झाले. पहिले पण भारताला स्वातंत्र्य भेटलं 1947 ला. त्यानंतर 1955 ला भारत स्वातंत्र्यानंतरचं पहिलं नॅशनल पार्क पेंच नॅशनल पार्क एमपीत स्थापन झालेलं आहे.
एमपी म्हणजे काय, मध्य प्रदेश, मध्य प्रदेशात झालेला आहे. ओके. भारतामध्ये आज जर विचार केला पुराव, आज भारतामध्ये पुराव 106 नॅशनल पार्क आहे, म्हणजे राष्ट्रीय उद्यान आहे. भारतामध्ये जर राष्ट्रीय उद्यानाचा विचार केला तर भारतामध्ये 106 राष्ट्रीय उद्यान आहेत. त्यामधलं सर्वात मोठं नागार्जुन सागर राष्ट्रीय उद्यान कुठे, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देणार. ते भारतातलं सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान आहे. ओके. 106 राष्ट्रीय उद्यानापैकी आपल्या महान अशा महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये 6 नॅशनल पार्क आहे. 6 राष्ट्रीय उद्यान आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. भारतात 106 राष्ट्रीय उद्यान आहेत, त्यापैकी आपल्या महान अशा महाराष्ट्र राज्यामध्ये भारतामध्ये 106 राष्ट्रीय उद्याने आणि त्यापैकी वरचे 6 आपल्या महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये आहेत. महाराष्ट्राचे 6 राष्ट्रीय उद्यान आपले तोंडपाठ असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान म्हणजे आपल्याला त्याला म्हणतो आपण ताडोबा राष्ट्रीय उद्यान. ताडोबा नॅशनल पार्क हे महाराष्ट्रातलं पहिलं नॅशनल पार्क आहे. ताडोबा नॅशनल पार्कची स्थापना झाली 1955 मध्ये. ताडोबा नॅशनल पार्कची स्थापना कधी झाली, 1955 मध्ये. कधी झाली पुराव, 1955 मध्ये झालेली आहे. ताडोबा नॅशनल पार्कची स्थापना 1955 मध्ये झालेली आहे. ताडोबा नॅशनल पार्क हे चंद्रपूर नावाच्या जिल्ह्यात भद्रावती नावाच्या तालुक्यामध्ये आहेत. भद्रावती नावाच्या तालुक्यात आहे. हे आशिया खंडातलं सर्वात उत्तम मगर पालन केंद्राचं नॅशनल पार्क आहे. म्हणजे इथं वाघांबरोबर मगर सुद्धा पाळल्या जातात. हे महाराष्ट्रातलं पहिलं नॅशनल पार्क आहे. त्यानंतरला दुसरं नॅशनल पार्क नावेगाव नॅशनल पार्क म्हणून आपण त्याला ओळखतो. नावेगाव बांध म्हणून सुद्धा आपण त्याला ओळखतो. नावेगाव नॅशनल पार्क हे गोंदिया नावाच्या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातलं सर्वात पूर्वेकडचं नॅशनल पार्क आहे. पूर्वेकडील नॅशनल पार्क आहे. महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील नॅशनल पार्क आहे. तिसरं नॅशनल पार्क म्हणजे आपण त्याला पेंच नॅशनल पार्क असे म्हणतो. पेंच नॅशनल पार्कला पंडित जवाहरलाल नेहरू नॅशनल पार्क म्हणून ओळखलं जातं. म्हणजे पेंच नॅशनल पार्कला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आलेले आहे. कोणाच नाव दिलंय, पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आलेले आहे. योही पॉइंट तुला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील नागपूर नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतरला चौथं नॅशनल पार्कचा जर आपण विचार केला पुराव तर चौथं नॅशनल पार्क आपल्याकडे काय, तर ते आहेत अमरावतीमध्ये नावेगाव नॅशनल पार्क, गुगमाळ नॅशनल पार्क. गुगमाळ नॅशनल पार्क हे महाराष्ट्रामधलं चौथं नॅशनल पार्क आहे. याला इंदिरा गांधींचं नाव दिलेलं आहे. इंदिरा गांधी नॅशनल पार्क, इंदिरा गांधी नॅशनल पार्क म्हणून ओळखत्या. हे नावेगाव नॅशनल पार्कची हे गुगमाळ नॅशनल पार्कचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठे नॅशनल पार्क आहे. महाराष्ट्रातले सर्वात मोठे नॅशनल पार्क आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य जर बघितलं तर सातपुडा पर्वतरांगेत असणारं हे नॅशनल पार्क आहे. सातपुडा पर्वतरांगेत असणारा नॅशनल पार्क आहे. तिसरं वैशिष्ट्य बघितलं अमरावती नावाच्या जिल्ह्यात गावीलगत टेकड्या सुद्धा आपण याला म्हणतो सातपुड्याला. गावीलगत टेकड्या म्हणून सुद्धा ओळखतो सातपुड्याला. अमरावती नावाच्या जिल्ह्यात धारणी आणि चिखलदरा तालुक्यात आहे. धारणी आणि चिखलदरा या तालुक्यात आहे. धारणी आणि चिखलदरा या तालुक्यात आहे. त्यानंतर पाचवं नॅशनल पार्क म्हणजे कोणतं प्राव, तोही पॉइंट लक्षात घ्या. पाचवं नॅशनल पार्क आपलं. ओके. आता पाचवं शिकण्याआधी दोन मुद्दे आपण शिकूयात. काय, पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामध्ये 6 नॅशनल पार्क आहेत आणि या 6 नॅशनल पार्क पैकी फक्त आणि फक्त विदर्भात 4 नॅशनल पार्क आहे. महाराष्ट्रामध्ये 6 नॅशनल पार्क आहे, त्यापैकी विदर्भात 4 नॅशनल पार्क आहे. आणि विदर्भातल्या या 4 नॅशनल पार्क पैकी नागपूर प्रशासकीय विभागात 6 जिल्हे येतात. भंडारा, गोंदिया, वर्धा, त्यानंतर नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर 6 जिल्हे येतात. या 6 जिल्ह्यांपैकी नागपूर प्रशासकीय विभागामध्ये 4 पैकी 3 नॅशनल पार्क आपल्याला बघायला भेटतात. 4 पैकी महाराष्ट्रातील 4 पैकी 3 नॅशनल पार्क कुठे, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आहेत. 6 नॅशनल पार्क पैकी 4 विदर्भातले 4 पैकी 3 कुठे,
नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आहे. त्यानंतर आता हे जे गुगमाळ नॅशनल पार्क आहे ना, हे सर्वात उत्तम नियोजित नॅशनल पार्क म्हणून ओळखलं जातं. सर्वात उत्तम नियोजित नॅशनल पार्क, सर्वात उत्तम नियोजित नॅशनल पार्क म्हणून आपण याला ओळखतो. सर्वात उत्तम नियोजित नॅशनल पार्क गुगमाळ नॅशनल पार्क. पॉइंट क्लिअर झाले? स्क्रीनशॉट घ्यायचा असला तर घेऊन टाका. ओके. त्यानंतर पुढे आपल्याला जायचंय 5वं नॅशनल पार्क, संजय गांधी नॅशनल पार्क. संजय गांधी नॅशनल पार्कचं जुनं नाव आहे बोरिवली नॅशनल पार्क. बोरिवली नॅशनल पार्क. संजय गांधी नॅशनल पार्कचं जुनं नाव आहे बोरिवली नॅशनल पार्क. संजय गांधी नॅशनल पार्कची स्थापना 2004 साली झाली, 82 साली झालेली आहे. ओके. संजय गांधी नॅशनल पार्क हे सर्वात लहान नॅशनल पार्क आहे. सर्वात लहान नॅशनल पार्क आहे. ओके. मुंबई आणि ठाणे, मुंबई उपनगर आणि ठाणे या 2 जिल्ह्यांमध्ये आहे. मुंबई उपनगर आणि ठाणे या 2 जिल्ह्यांमध्ये आहे. ओके. संजय गांधी नॅशनल पार्क हे आपण म्हणतो ना मेट्रो शहराच्या जवळ असणारं नॅशनल पार्क आहे. नावा, लखवा सारखे विषारी बेडका आहेत. झाडावर उडणाऱ्या खारी इथे पाहायला भेटतात. आणि त्यानंतरला 6वं नॅशनल पार्क आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामधले याचे स्क्रीनशॉट घेतला सर्वांनी. महाराष्ट्रामधलं 6वं नॅशनल पार्क नवीन नॅशनल पार्क आहे. 6वे नॅशनल पार्क. या नॅशनल पार्कचं नाव आहे चांदोली नॅशनल पार्क. चांदोली नॅशनल पार्क सह्याद्री पर्वत रांगेतलं हे नॅशनल पार्क आहे. 2004 साली याची स्थापना झालेली आहे. या नॅशनल पार्कचा समावेश 4 जिल्ह्यांमध्ये, त्यातले पुणे प्रशासकीय विभागातले 3 जिल्हे आहे आणि मुंबईचा 1 जिल्हा आहे. मुंबई प्रशासकीय विभागाचा किंवा कोकणातला 1 जिल्हा आहे. कोकणातला 1 जिल्हा आहे. पुणे प्रशासकीय विभागाचे 3 जिल्हे सातारा, सांगली आणि कोल्हापूर. सातारा, सांगली आणि कोल्हापूर. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर कोकणातला रत्नागिरी नावाचा जिल्हा आहे. या 4 जिल्ह्यांमध्ये चांदोली नॅशनल पार्क आहे. महाराष्ट्रातले नवीन नॅशनल पार्क म्हणून याला ओळखलं जातं. नवीन नॅशनल पार्क महाराष्ट्रामधलं सर्वात आपण म्हणतो ना फुलपाखरांचा स्वर्ग, फुलपाखरू यांचा स्वर्ग म्हणून याला ओळखलं जातं. हे महाराष्ट्रात युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतलं महाराष्ट्रातलं नॅशनल पार्क आहे. 2012 समावेश. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत याचा समावेश आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये या नॅशनल पार्कचा तिथे समावेश केलेला आहे. कोणामध्ये? युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये याचा काय झालाय? समावेश केलेला आहे. हे चांदोली नॅशनल पार्क आहे. याचाही तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. तर हे 6 नॅशनल पार्क आपल्या महाराष्ट्रामध्ये. जिम कार्बोनेट कुठं पाहिलं आपण? कुठं पाहिलं? उत्तराखंड मध्ये. म्हणजे काय? उत्तराखंड नावाच्या राज्यामध्ये. हिमाचल प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यापैकी एकही नाही. ओके. हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमला आहे. इकडे काय? डेहराडून आहे. ओके. चला, पॉइंट क्लिअर झाला. पुढे छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्याची सीमा लागून असलेले महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्याची सीमा लागून असणारा महाराष्ट्रातला जिल्हा कोणता? आता आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 ला झालेली आहे. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्र हे भारतातलं क्षेत्रफळाने 3रं राज्य आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 307,713 चौरस किमी आहे. महाराष्ट्राच्या एकूण 6 राज्यांच्या राजकीय सीमा लागलेल्या आहे. महाराष्ट्राला राजकीय सीमा आहे. राजकीय सीमा. बरोबर. महाराष्ट्राला 6 राज्यांच्या राजकीय सीमा आहे. किती? 6 राज्यांच्या राजकीय सीमा आहे आणि एका केंद्रशासित प्रदेशाची आहे. राज्य 6 आहे आणि केंद्रशासित प्रदेश 1 आहे. केंद्रशासित प्रदेश 1 आहे. राजकीय सीमा 6 आहे आणि केंद्रशासित प्रदेश 1 आहे. तर बरोबर आता लक्षात घ्या आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे. महाराष्ट्राची उत्तर बाजू ही पूर्व बाजू ही पश्चिम बाजू ही दक्षिण बाजू ही पश्चिम बाजू आहे. ओके. महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश नावाच्या राज्याची सीमा लागलेली आहे. उत्तरेला. पुढे उत्तर दिशेला. महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला छत्तीसगड नावाच्या राज्याची सीमा लागलेली आहे. छत्तीसगड नावाची सीमा लागलेली आहे. पूर्व दिशेला छत्तीसगड नावाची सीमा लागलेली आहे. इथं आग्नेय नावाची दिशा आहे.
आग्नेयेला तेलंगणा नावाच्या राज्याची सीमा लागलेली आहे. इकडे दक्षिणेला 2 राज्य आहेत. दक्षिणेला लागून असणारे 2 राज्य म्हणजे कर्नाटक आणि दक्षिणेला लागून असणारं दुसरं राज्य म्हणजे सिंधुदुर्ग. गोवा. सिंधुदुर्ग जिल्हा त्याला लागलाय गोवा. इकडे वायव्य आहे. वायव्याला गुजरात नावाचे राज्य लागलेले आहेत. वायव्याला गुजरात नावाचे राज्य लागलेले आहे. ओके. तर आता 1 2 3 4 5 आणि 6 या 6 राज्यांची सीमा महाराष्ट्र लागलेली आहेत. या 6 राज्यांपैकी सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशाची आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणाची आहे तर महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेशाची आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणाची असेल तर सर्वाधिक सीमा ही मध्य प्रदेशाची आहे. ओके. आधी मध्य प्रदेश आपण समजून घेऊयात. महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा कोणाची मध्य प्रदेशाची आहे. मग मध्य प्रदेशाला महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. ओके. इथे लिहून ठेवतो सर्वाधिक. तू स्क्रीनशॉट मारून घ्यायचं, पाठ करून टाकायचं. तू म्हणशील मास्तर तू हा कसं पाठ झालं. मी नकाशे घेतले भाऊ आणि ते भरीत बसलो लहानपणी म्हणून पाठ झालं. ओके. इथे नंदुरबार नावाचा जिल्हा आहे. नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रातला 100% आदिवासींचा जिल्हा आहे. नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडचा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा आहे. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडे असणारा जिल्हा आहे. नंदुरबारची सीमा मध्य प्रदेशाला लागलेली आहे. त्यानंतर 100% आदिवासींचा जिल्हा आहे. तिथे तोरणमाळ नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. ते महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडे आहेत. हेही पॉइंट लक्षात ठेवा पुराव. इथे धुळे नावाचा जिल्हा आहे. धुळे नावाच्या जिल्ह्याला आपण दह्या तुपाचा जिल्हा असे म्हणतो. धुळे येथे साखरी नावाचं सौर ऊर्जा प्रकल्प आहे. धुळे हे शहर पांझरा नदीच्या काठावर बसलेले आहे. इथे जळगाव नावाचा जिल्हा आहे. जळगाव मध्ये आपल्याला जवळपास 15 तालुके पाहायला भेटत्या. जळगाव नावाचा जिल्हा मध्य प्रदेशाला लागलेला आहे. इथे राजा सिंदखेड हे ठिकाण ज्या जिल्ह्यात आहे ते बुलढाणा नावाचा जिल्हा ह्या मध्य प्रदेशाला लागून आहे. बुलढाणा. त्यानंतरला अमरावती म्हणजे खतरनाक कार्यक्रम आहेत. अमरावती नावाचा जिल्हा मध्य प्रदेश नावाच्या राज्याला लागून आहे. त्यानंतरला नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूर जिल्हा मध्य प्रदेश नावाच्या राज्याला लागून आहे. त्यानंतर भंडारा आणि गोंदिया तलावांचे जिल्हे आहेत. भंडारा हा जिल्हा मध्य प्रदेशाला लागून आहे तर गोंदिया हा सुद्धा मध्य प्रदेशाला लागून आहे. एवढे जिल्हे मध्य प्रदेशाला लागून आहे. किती ते 8 आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. महाराष्ट्रातला सर्वाधिक सीमा लागून असणारे राज्य म्हणजे मध्य प्रदेश आहे. महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशाला लागलेली आहे. महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे. आता आपल्याला जर एमपीएस सारखा पेपर आला तर क्वेश्चन बनू शकतो. मध्य प्रदेश या राज्याला लागून असणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा पश्चिम पूर्व क्रम ओळखा किंवा पूर्व पश्चिम क्रम ओळखा. काही विचारू शकतात. त्यामुळे पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. आता इकडे छत्तीसगड नावाचं राज्य आहे. छत्तीसगड महाराष्ट्राच्या पूर्वेकडचं राज्य आहे. छत्तीसगडला महाराष्ट्रातल्या फक्त 2 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. एक म्हणजे गोंदिया, दुसरं म्हणजे गडचिरोली. गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांची सीमा छत्तीसगडला लागलेली आहे. गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांची सीमा छत्तीसगडला लागलेली आहेत. गोंदिया आणि गडचिरोलीची. पण एक पॉइंट इथं मॅटर करतो तो म्हणजे गोंदिया या जिल्ह्याची सीमा इकडे एमपीला पण लागलेली आहे आणि इकडे छत्तीसगडला पण लागलेली आहे. गोंदिया या जिल्ह्याची सीमा एमपीला पण लागलेली आहे आणि छत्तीसगडला पण लागलेली आहे. मग मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्यांना लागून असणारा जिल्हा कोणता आहे? गोंदिया आहे. त्यानंतर इकडे तेलंगणा नावाचा जिल्हा आहे. राज्य आहे. तेलंगणा राज्य आपल्या आग्नेयेला आहे. तेलंगणा राज्य आपल्या पुढे आग्नेयेला आहे आणि तेलंगणा राज्याला महाराष्ट्राच्या 4 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. एक म्हणजे गडचिरोली, दुसरा म्हणजे चंद्रपूर, तिसरा म्हणजे यवतमाळ 16 तालुके असणारा जिल्हा आणि चौथा म्हणजे परत नांदेड 16 तालुके असणारा जिल्हा. यवतमाळ आणि नांदेड म्हणजे तेलंगणाला सुद्धा 4 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. परत आपल्याला फसवायचा क्वेश्चन आला तो म्हणजे गडचिरोलीची सीमा 2 राज्यांना लागली. इकडे छत्तीसगड आणि इकडे तेलंगणा.
गडचिरोली या जिल्ह्याची सीमा सुद्धा दोन राज्यांना लागली आहे, छत्तीसगड आणि तेलंगणा. तेलंगणा या राज्याला लागून असणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा पश्चिम पूर्व किंवा पूर्व पश्चिम क्रम ओळखा. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. त्यानंतरला खाली कर्नाटक नावाचे राज्य आहे. कर्नाटक नावाच्या राज्याला महाराष्ट्रातील जवळपास 7 जिल्ह्यांची आपल्याला सीमा पाहायला भेटते. बघूयात आपण कोणते ते. कर्नाटक नावाचे राज्य कोणते? कर्नाटक नावाचे राज्य. ओके, अजून थोडं वर घेतो. कर्नाटक नावाचे राज्य. ओके, या पद्धतीने कर्नाटक नावाचे राज्य. आता कर्नाटक नावाच्या राज्याला बघा, नांदेडची सीमा लागली. इथून इकडे तेलंगणा, इकडे कर्नाटक आहे, म्हणजे एवढी सीमा नांदेडची आहे. ओके, नांदेडची आहे एक. त्यानंतर इथे काय तो हा लातूर, इथं काय तो हा लातूर दुसरा, इथं तो हा उस्मानाबाद आहे, त्याला आपण धाराशिव असे म्हणतो. उस्मानाबाद 3, उस्मानाबाद 3. इथे तो हा 4ला सोलापूर आहे, 4ला काय आहे? सोलापूर आहे. इथं 5ला तो हा सांगली आहे, हळकुंडाचा जिल्हा सांगली. 6ला तो हा काय रे? कोल्हापूर आहे, कुस्तीगारांचा जिल्हा, चित्रपट नगरी. ओके, लाल मातीचा जिल्हा, गुळाची बाजारपेठ, ऐतिहासिक राजधानी. आणि ते सिंधुदुर्ग आहे 7ला. या 7 जिल्ह्यांची सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांची सीमा कर्नाटकला लागलेली आहे. इकडे गोवा आहे, इथपर्यंत कर्नाटक आहे, इथं गोवा आहे. 7 जिल्ह्यांची सीमा कर्नाटकला लागलेली आहे. कोणत्या कोणत्या? नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. परत आपल्याला फसवणारा क्वेश्चन पडला. काय? तर नांदेड नावाच्या जिल्ह्याची सीमा किती राज्यांना लागून आहे? इकडे तेलंगणाला लागून आहे आणि इकडे कर्नाटकाला लागून आहे. नांदेड या जिल्ह्याची सीमा तेलंगणा आणि कर्नाटक दोघायला लागून आहे. ओके, आणि कर्नाटक या कर्नाटक या राज्याला लागून असणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा पश्चिम पूर्व किंवा पूर्व पश्चिम क्रम ओळखा. ओके, त्यानंतर गोवा नावाचं राज्य आहे. गोव्याला महाराष्ट्रातल्या फक्त एकाच जिल्ह्याची सीमा लागली, तो म्हणजे सिंधुदुर्ग, आणि त्याचा दोंडाईचा मार्ग तालुका, एकच तालुका सिंधुदुर्ग. फक्त महाराष्ट्राला छोटीशी सीमा गोव्याची आहे. म्हणजे गोवा या राज्याची सीमा महाराष्ट्राला सर्वात कमी आहे, तर मध्य प्रदेश नावाच्या राज्याची सीमा महाराष्ट्राला सर्वात जास्त आहे. ओके, तोही पॉइंट आपला काय झाला? क्लिअर झाला. त्यानंतरला गुजरात नावाचे राज्य जे आहे, हे गुजरात नावाचे राज्य आपल्या वायव्याला आपल्याला पाहायला भेटते. इथं गुजरात नावाचं राज्य पाहायला भेटतं. इथे 2 क्वेश्चन आपल्याला कन्फ्युज करणारे आहेत. गुजरात नावाच्या राज्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे सीमा लागून येते. उत्तरेकडून दक्षिणेकडे सीमा लागून येतात नंदुरबार, धुळे. त्यानंतर इथे नाशिक नावाचा जिल्हा आहे, द्राक्षाचा जिल्हा आपण याला म्हणतो. 15 तालुके आहे इथं. आणि ते पालघर नावाचा जिल्हा आहे, 2014ला वेगळा झाला. पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि पालघर. हे बाय, 1 नंदुरबार, 2 धुळे, 3 नाशिक, 4 पालघर. या 4 जिल्ह्यांची सीमा गुजरातला लागलेली आहे. 4 जिल्ह्यांची गुजरातला आहे, 4 जिल्ह्यांची तेलंगणाला आहे. 4 जिल्ह्यांची गुजरातला आहे, 4 जिल्ह्यांची तेलंगणाला आहे. ओके, हाही पॉइंट लक्षात ठेव, लक्षात घ्या. आता फसवतं काय? नंदुरबार इकडे गुजरातला पण आहे, इकडे मध्य प्रदेशाला पण आहे. धुळ्याचा साखरी इकडे गुजरातला आहे आणि इकडं आपल्याला मध्य प्रदेशाला सुद्धा धुळे बघायला भेटतं. ओके, तर पाहिलं का? मग गुजरात या राज्याला लागून असणाऱ्या उत्तर दक्षिण जिल्ह्यांचा क्रम ओळखा. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि पालघर. आणि इकडे पालघरच्या वरती इथं दीव, दमण, दादरा, नगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहे. दीव, दमण, दादरा, नगर हवेली. गुजरात आणि महाराष्ट्राच्या मध्ये चपला आहे. दीव, दमण, दादरा, नगर हवेली केंद्रशासित प्रदेश. महाराष्ट्राला लागून असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? दीव, दमण, दादरा, नगर हवेली. तोही पॉइंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सर्वांना हा मॅप समजला असेल. ओके, झूम आउट करतो. तुला फोटो काढायचा असेल, दिसत असेल तर तू काढून घे. ओके, काही टेन्शन घेऊ नको, वरती घेतो. तर एवढ्या जिल्ह्यांची सीमा महाराष्ट्राला लागून आहे. एवढ्या जिल्ह्यांची सीमा काय झाली? महाराष्ट्र राज्याला लागून आलेली आहे. ओके, राहील आता लक्षात. सर्वाधिक सीमा कोणाची पुराव? सर्वाधिक मध्य प्रदेशाची, सर्वात कमी कोणाची? गोव्याची आहे. ओके, स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर याचा तुम्ही काय करू शकतात? स्क्रीनशॉट सुद्धा तिथे घेऊ शकता. टेन्शन घ्यायचं काम नाही. काही अडचण असेल, माझा नंबर मी दिलेला आहे, केव्हाही मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. पुढला क्वेश्चन काय पाहूयात. ताजमहाल कोणत्या राज्यात आहे? आता आपल्याला माहिती आहे, मुमताजसाठी शहाजहाने बांधून ठेवलं यमुनेच्या तीरी ताजमहाल उत्तर प्रदेश नावाच्या राज्यात. ताजमहाल आणि छोटा ताजमहाल, छोटा ताजमहाल, ताजमहाल, बीबी का मकबरा, बीबी का मकबरा,
मकबरा, गोल घुमुट, गोल घुमुट, घुमुट हे महाराष्ट्रात संभाजीनगर जिल्ह्यात आहे. ओके, छोटा ताजमहाल. ओके, हे तोही पॉइंट लक्षात ठेवा. कोणत्या दिवशी भारताची राज्यघटना तयार करण्यात आली? भारताची राज्यघटना ही कोणत्या दिवशी तयार करण्यात आली हे पुढचा क्वेश्चन आपल्या समोर आहे. तर आता आपल्या सर्वांना माहिती आहे भारताचे संविधान लागू झाले. केव्हा लागू झाले? भारताचे संविधान लागू झाले 26 जानेवारी 1950 ला. 26 जानेवारी 1950 ला. भारताच्या संविधान सभेची स्थापना 1946-47 मध्ये झालेली आहे. 1946 मध्ये झाली. 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक भरली. 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची पहिली बैठक भरली. ओके, संविधान सभेची पहिली बैठक भरली. त्यावेळेस सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते. संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणजे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची नियुक्ती केली. 10 डिसेंबरला ते ऍबसेंट होते. डॉक्टर फ्रँक अँथनी यांची नियुक्ती हंगामी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. 11 डिसेंबर 1946 पासून संविधान सभेचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आले. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस भारताचे संविधान तयार करण्यासाठी लागलेले आहेत. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात भारताचे संविधान तयार झालेले आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस भारताचं संविधान तयार करण्यासाठी 64 लाख रुपये खर्च आलेला आहे. भारताचे संविधान तयार करण्यासाठी 60 देशांच्या घटनेचा विचार केलेला आहे. 60 देशांच्या घटनेचा विचार करून भारताचे संविधान तयार झालेले आहे. भारताचे संविधान तयार करण्यासाठी संविधान समितीची स्थापना झाली होती. 26 नोव्हेंबर 1949 ला भारताचे संविधान तयार झाले आणि त्या दिवशी भारताच्या संविधानाचा स्वीकार झालेला आहे. आणि भारताच्या संविधानाची स्वीकृती सुद्धा आपण याला म्हणतो. स्वीकृती सुद्धा आपण याला म्हणतो. भारताच्या संविधानात लागू झाले 26 जानेवारी 1950 ला 2 महिन्यानंतर. 26 जानेवारी 1950 ला भारताचे संविधान लागू झाले. भारताच्या संविधानाचा अंमल झाला. भारताचे संविधान अंमलात आले. ओके, काहीही विचारू शकतात किंवा भारतात संविधानाची अंमलबजावणी झाली. ओके, हे पॉइंट लक्षात ठेवा. तर तयार काय झालं? 26 नोव्हेंबर 1949 ला. 26/11/1950 ला. आता तुमच्यासाठी याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन विचारले जातात. भारताचे राष्ट्रध्वज केव्हा स्वीकारला? भारताचं राष्ट्रीय गान केव्हा स्वीकारलं? आणि भारताचं राष्ट्रगीत केव्हा स्वीकारलं? ओके, सगळे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण पाहूयात भारताचा राष्ट्रध्वज. त्यानंतर आपण पाहूयात भारताचं राष्ट्रगीत. त्यानंतर पाहूयात भारताचा राष्ट्रीय गान. भारताचा राष्ट्रध्वज. भारताचा राष्ट्रध्वज. भारताचा राष्ट्रध्वज म्हणजे काय रे? तिरंगा आहे. तिरंगा आहे. भारताचं राष्ट्रगीत. राष्ट्रगीत काय रे पोराव? जनगणमन आहेत. कुणी केली रचना? चला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. राष्ट्रगीत. आणि भारताचं राष्ट्रीय गान काय रे पोट्ट्या रताळ्या? राष्ट्रीय गान. भारताचं राष्ट्रीय गान काय आहे? कमेंट बॉक्स मध्ये उत्तर दे. चला, ओके, राष्ट्रगीत काय आहे? जनगणमन. जनगणमन हे राष्ट्रगीत आहे. राष्ट्रीय गान काय रे? वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम हे काय? राष्ट्रीय गान आहे. वंदे मातरम हे काय? राष्ट्रीय गान आहे. ओके, आता यांची रचना बिचना कोणी केली ते बारीक मुद्दे आपण समजून घेऊयात. चला, स्पीड मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तिरंगा हे भारताचा राष्ट्रध्वज आहे. राष्ट्रध्वजाची निर्मिती करणारा व्यक्ती पिंगली व्यंकय्या आहे. निर्मिती पिंगली व्यंकय्या यानं केलेली आहे. पिंगली व्यंकय्या कुठला होता? आंध्र प्रदेशाचा होता. भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये अशोक चक्र आहे. अशोक चक्र हे सारनाथ वरून घेतलेलं आहे. अशोक चक्र सारनाथ यूपी. ओके, अशोक चक्रामध्ये 24 आरे आहे. 24 आरे आहे. भारताच्या राष्ट्रध्वजातलं अशोक चक्रात 24 आरे आहेत. अशोक चक्राचा रंग रंग निळा आहे. राष्ट्रध्वजात एकूण 4 रंग आहे. एकूण 4 रंग आहे. 4 रंग आहे. राष्ट्रध्वजाची साईज लांबी आणि रुंदी 3:2 आहे. रुंदी आणि लांबी विचारलं तर 2 असते. जनगणमन रचना कोणी केली आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी. रवींद्रनाथ टागोर सर्वात पहिल्यांदा कुठे गायले? कलकत्ता अधिवेशनात 1911 ला. राष्ट्रगीताची संगीत किती सेकंदाचं आहे? 52 सेकंदाचं यश ठाकूरने दिलेला आहे. 52 सेकंद आहे यश ठाकूरने दिलंय. 24 जानेवारी 1950 ला याचा स्वीकार झालेला आहे. वंदे मातरम हे आनंदमठ कादंबरीत आहे. आनंदमठ नावाची कादंबरी आहे.
ही कादंबरी बंकिमचंद्र चॅटर्जी यांची आहे. कादंबरी बंकिमचंद्र चॅटर्जी यांची आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांची कादंबरी आहे. हिचा स्वीकार वंदे मातरमचा स्वीकार सुद्धा 24 जानेवारी 50 ला झालेला आहे. ओके, हाई पॉइंट लक्षात ठेवा. याला संगीत 65 सेकंद आहेत. 1 मिनिट 5 सेकंद. ओके, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. पाठ करणं तुला गरजेचं आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या. सर्वांना समजलं असेल 100% खात्री आहे. ओके, चला पुढे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिक्त झाल्यास त्यांचे कर्तव्य कोण बजावतं? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही. चला ऑप्शन ए पंतप्रधान, गृहमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, लोकसभा सभापती. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं. तर मी क्वेश्चन चेक करतो किती राहिले अजून. ओके, अजून 3 क्वेश्चन राहिलेले आहेत आपले. राष्ट्रपती उपराष्ट्रपती हे दोन्ही पद रिक्त झाले तर त्याचा कारभार कोण सांभाळतं? लक्षात घ्या, भारताचे राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक आहे. राष्ट्रपती पद रिक्त झालं तर उपराष्ट्रपती हे कलम 64 कलम आपण म्हणतो ना 63 नुसार भारताचे उपराष्ट्रपती हे भारताचे राष्ट्रपती हंगामी राष्ट्रपती म्हणून कारभार सांभाळू शकतात. राष्ट्रपती पद रिक्त झालं तर उपराष्ट्रपती 6 महिन्यासाठी कारभार सांभाळतात. 6 महिन्यासाठी कारभार सांभाळतात. 6 महिन्याच्या आत राष्ट्रपतीच्या निवडणुका घ्याव्या लागतात. उपराष्ट्रपतीला 6 महिन्यासाठी सर्व राष्ट्रपतीचे कारभार सांभाळावे लागतात. ओके, सर्व तरतुदी लागू होतात. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही पद रिक्त असले तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 6 महिन्यासाठी कारभार सांभाळू शकतात. न्यायाधीश आपण म्हणतो ना तुल्लह यांनी पहिल्यांदा केलेलं आहे. ओके, चला पुढे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणते पिवळं रेशन कार्ड दिलं जातं? कोणतं पिवळे रेशन कार्ड दिले जातात? दारिद्र्य मोजण्यासाठी पंडित जवाहरलाल दादाभाई नौरोजी यांनी पहिल्यांदा दारिद्र्य मोजण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी दादाभाई नौरोजी यांनी द ब्रिटिश रूल इन इंडिया हा एक ग्रंथ, ब्रिटिश रूल इन इंडिया असा एक ग्रंथ त्यांनी तिथे लिहिला होता. दारिद्र्य मोजण्यासाठी भारताचे पितामह किंवा भारताचे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखतात. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय? भीती वाटणे, निंदा करणे, संतविणे किंवा वाटेल ते बोलणे. आपण म्हणतो ना काय याच्या जिभेला हाड आहे का नाही एकही बोलत बा तर वाटेल ते बोलणे म्हणजे जिभेला हाड नसणे. खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ नांदेड जिल्ह्यात नाहीये? कंधार किल्ला, सहस्रकुंड, होटलर मंदिर किंवा लोणार सरोवर. लोणार सरोवर हे उल्कपातामुळे निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. उल्कपातामुळे निर्माण झालेलं एकमेव हे सरोवर आहे. खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. बुलढाणा नावाच्या जिल्ह्यात आहे. कुठे? बुलढाणा नावाच्या जिल्ह्यात राजा सिंदखेड नावाचं शहर सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. तर बरं, ही पोलीस भरतीची 2024 ची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. 799 रुपयाची फी आहे. ज्या पोरांना ही बॅच परचेस करायची त्यांनी स्पीड मध्ये बॅच परचेस करून घ्या. त्यानंतर ही सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीची बॅच आहे. 499 ची फी आहे. 9 महिन्याचा कालावधी आहे. रेकॉर्डेड बॅच आहे. संपूर्ण मराठी व्याकरणाची बॅच 299 रुपयाला आहे. संपूर्ण बॅच कंप्लीट आहे. बेसिक पासून शिकवलेले 3 सराव पेपर आहे अजून अपलोड होतील आणि पीडीएफ स्वरूपात नोट्स सुद्धा दिलेल्या आहेत. गणित बुद्धिमत्तेची बेसिक पासून बॅच आहे. 399 फी आहेत. 1 वर्षाचा कालावधी. सर्व बॅचच्या फी वाढणार आहेत पुराव. त्यामुळे 10 तारखेपर्यंत स्पीड मध्ये ज्यांना बॅच घ्यायचे त्यांनी घेऊन टाका. माझा मोबाईल नंबर आहे 9370706679. केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील लेक्चर मध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच.